गुड इव्हनिंग नॉर्वे। आज वीकेंड आहे आणि आपण पुन्हा फिरायसाठी बाहेर निघालो आहे। आज आपण चाललोय विजिलंड पार्कला। चला तर मग माझ्या मागे तुम्हाला दिसते हे विजिलंड पार्क आणि आता आपण आतमध्ये जाऊया। माझ्या मागे तुम्हाला दिसतंय हे जे स्कल्पचर, हे जे मूर्ती आहे किंवा हा जो स्टॅच्यू आहे तो गुस्ताव विजिलंडचा आहे। ज्यांनी ह्या पार्कमध्ये हे जे स्टॅच्यू बनवले आहेत त्यांचा हा इथे पुतळा आहे। या पार्कचं वैशिष्ट्यच हे आहे की या पूर्ण पार्कमध्ये फेमस नॉर्वेजियन आर्टिस्ट गुस्ताव विजिलंड यांनी बनवलेली शिल्पे आहेत। नॉर्वेमधील सर्वात प्रसिद्ध शिल्पकार म्हणून त्यांची ओळख आहे। 1869 मध्ये यांचा जन्म झाला आणि अनफॉर्च्युनेटली म्हणजे हे पार्क रेडी व्हायच्या आत 1943 मध्ये त्यांची डेथ झाली। इथे आपल्याला त्यांच्या हातात छिन्नी हतोडा पण दिसतोय। पार्कमध्ये शिरताच आतमध्ये डाव्या बाजूला हे मुलांसाठी असं पार्क आहे। आतमध्ये खेळायसाठी त्यांच्यासाठी एरिया आहे हा इथे। इथे एक जुनं टेलिफोन बूथ आहे ज्याचा वापर पुस्तके ठेवण्यासाठी केलाय आणि त्यावर लिहिलंय टेक अ बुक गिव्ह अ बुक। किती छान कल्पना आहे ना ही। आता इथून सुरुवात झाली एक 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 स्टॅच्यूची।
इथे आपल्याला आता हा जो स्टॅच्यू दिसतोय हा अँग्री बॉयचा आहे, म्हणजे त्याचे जे फीचर्स, त्याचे जे हावभाव, त्याचं जे दाखवलं आहे. आणि हा या पार्कमधला सगळ्यात फेमस आहे, म्हणजे प्रत्येक टुरिस्ट येऊन इथे फोटो आणि व्हिडिओ करतोच करतो. आणि त्याचा आपल्याला एक तो लेफ्ट हँड आपण बघू शकतो, तो ब्रॉन्झ म्हणजे त्याला हात लावून टच करून करून त्याचं ते वरचं कोटिंग म्हणजे आपल्याला दिसतं, दोन्ही हातामधला फरक दिसतोय आपल्याला. इथे हा जो ब्रिज दिसतोय ह्याच्यावर 50हून अधिक स्कल्पचर्स आहेत. या पार्कमध्ये 200हून अधिक स्कल्पचर आहेत. ब्रॉन्झ, ग्रॅनाइट, कास्ट आयर्नपासून बनवलेली ही स्कल्पचर्स आहेत आणि त्यात निरनिराळ्या भावना, हावभाव सुंदर रीतीने रेखाटले आहेत. अगदी लहान बाळापासून ते प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचे भावभावनांचे दर्शन प्रत्येक स्कल्पचरमधून दिसते. जरी ही सर्व शिल्पे नग्नावस्थेत असली तरीही इतक्या सहजतेने आणि त्यातील भाव साकारले आहेत की त्यात कुठेही अतिरेक का विचित्रपणा अजिबात वाटत नाही. त्यामुळे आपण देखील हे पार्क अगदी सहजतेने बघू शकतो. आता जो दिसतोय स्टॅच्यू तो 4 मुलांना अंगाखांद्यावर खेळवताना दिसतोय. आता आपण आहोत पार्कच्या सेंटर म्हणजे मध्यावरती आहोत आणि माझ्या मागे तुम्ही बघताय हे फाउंटन आणि हे नुसतं फाउंटन नाहीये, तिथे सुद्धा कार्विंग केलेले स्टॅच्यूज आपल्याला हे दिसत आहेत मध्ये आणि प्रत्येक साईडला सुद्धा खाली सुद्धा प्रत्येक ब्लॉकमध्ये कार्विंग केलेलं दिसतंय आपल्याला. हे जे फाउंटन आहे त्यात 6 दिग्गजांनी धरून ठेवलेलं एक मोठं बशीच्या आकाराचं भांडं असं हे शिल्प आहे. मॅन स्ट्रगल विथ लाईफ्स बर्डन अशा अर्थाचं हे भव्य ह्यूज असं हे शिल्प आहे. या फाउंटनच्या भोवताली आपल्याला जे दिसतंय ते सिम्बॉल ऑफ रिजनरेशन आणि इटर्नल लाईफ असं हे दाखवण्यासाठी इथे 5-5 झाडांचा ग्रुप दाखवला, म्हणजे टोटल 20 झाडांचे स्कल्पचर आहेत आणि त्यात आपल्या ह्युमन्सच्या वेगवेगळ्या एज ग्रुपची ही शिल्प आहेत. अगदी न्यूबॉर्न बेबीपासून ते म्हणजे अगदी ते बाळ मोठं होत आहे, रांगतं आहे, त्याला तो तरुणपणा देतो आहे, यंग, आणि त्याच्यानंतर ओल्ड आणि त्याच्यानंतर डेथ म्हणजे स्केलेटनपर्यंत सुद्धा ह्याच्यात ह्यांनी विविध रूपांनी इथे हे स्कल्पचर घडवलेले आहेत. किती सुंदर दिसते ना गार्डन. आणि जर तुम्ही मला विचाराल की हा गार्डनचा टायमिंग काय किंवा ह्याचं एंट्रन्स फी वगैरे आहे का, तर हे गार्डन आपल्याला हे पार्क
पूर्णपणे फ्री आहे आणि 24 आवर ओपन असतं. म्हणजे आपल्याला कधीही आपण येऊ शकतो. सकाळी या, दुपारी या, संध्याकाळी या, वर्षाचे 12ही महिने आपण इथे येऊ शकतो. इतकं फ्री आणि इतकं वर्थ. खूपच छान आहे पार्क हे. आता आपण बघणार आहोत ह्या पार्क मधलं अजून एक मेन अट्रॅक्शन. चला तर मग. जे म्हटलं आपल्याला अजून एक अट्रॅक्शन हे आपल्याला समोर दिसतंय इथे. बापरे, ह्या अँगलने सुद्धा हे फाउंटन किती सुंदर दिसतंय बघा. म्हणजे आपण मगाशी एकदम जवळ तिथे उभं राहून बघितलं, आता पुढे वरती येऊन बघतोय, किती सुंदर दिसतंय. आपण सुरुवातीपासून किती चालले, म्हणजे केवढा मोठा पार्क आहे. चालता चालता आपल्याला कळत सुद्धा नाही की एवढा मोठा एरिया आहे हा पार्कचा. दिसतंय मस्तपैकी. आणि माझ्या मागे तुम्हाला दिसतंय हा अख्खा उभाच्या उभा एक वन मिनार जसं आपण म्हणू तसा अख्खाच्या अख्खा एक स्टॅच्यू दिसतोय मागे. आणि त्याच्यावर तुम्हाला दिसेल, म्हणजे मी जवळ जाऊन दाखवणारच आहे की त्यात किती स्कल्पचर, किती मूर्तीज आहेत. म्हणजे मोठी माणसं, लेडीज, जेंट्स आणि त्याच्यावरती छोटी यंग मुलं असं सुद्धा आहे तिथे. आता तुम्हाला दिसतोय, मी इथून दाखवते, हा जो मिनार, हा जो स्टॅच्यू, म्हणजे हा एक ग्रेनाइटमध्ये हे स्कल्पचर ह्यांनी काढलेलं आहे. म्हणजे लेडीज आहे, जेंट्स आहेत, यंगर, लहान मुलं आहेत. सगळ्यात टॉपला दिसतात आपल्याला लहान लहान मुलांचे स्टॅच्यू बनवलेले आहेत. किती चिल्लर चिल्लर पिल्लू बाळ आहेत.
छान वाटलं, इतकं छान. संध्याकाळचे 2 तास मस्त मी या पार्कमध्ये बसली. एकदम एकतर एवढं स्पेशियस आहे ना, भरपूर जागा, आवाज नाही, शांतता. खरंच खूप छान वाटली इथे, खूप छान वाटलं. आणि आता आपण आहोत पार्कच्या 3ऱ्या फेजमध्ये. इथे आपल्याला 12 राशी सुद्धा कोरलेल्या दिसत आहेत. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन. ऑस्लोमधलं टुरिस्टसाठी जे मोस्ट पॉप्युलर अशी जी ठिकाणं आहेत, जी प्लेसेस आहेत, त्यापैकी हे एक ठिकाण आहे. खूपच सुंदर असा पार्क आहे. म्हणजे सुरुवातीला आपण बघितलं लहान मुलांसाठी, नंतर ग्रीनरी आणि नंतर आपण जे मागे बघितले सगळे स्टॅच्यू. इतकं सुंदर, म्हणजे इतकं सुंदर होतं. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. थँक्यू सो मच. बाय बाय.